काही ठिकाणच अशी असतात जिथे जाण्याचा प्रवास प्रत्यक्ष त्या ठिकाणापेक्षा जास्त अविस्मरणीय असतो. त्यामुळे तिथे पोहोचणं ही फक्त औपचारिकता होऊन जाते, कारण ट्रिप ही तिथे पोहोचायच्या आधी प्रवासातच वसूल झालेली असते. मी अनुभवला कोकणातला असा कोस्टल रोड जो संपूच नये असा वाटत होता. आणि हा रस्ता मला कायम लक्षात राहणार आहे. एआयचा वापर करून तयार केलेला खोटा वाटावा असा हा रस्ता, जिथून ड्राईव्ह केलं तर मायकल शुमाकर पण येडा होईल. फक्त रस्ताच नाही तर आम्ही अनुभवलं चित्रातल्या सारखं रंगीबेरंगी बंदर, रीलमुळे व्हायरल झालेली सुंदर 2 मंदिरं आणि प्रसिद्ध गाव असूनही अपरिचित असलेला सुंदर समुद्र किनारा. तुमची कोकणातली बेस्ट रोड ट्रिप हा व्हिडिओ बघून प्लॅन करू शकता. त्यामुळे निवांत आंबे खात खात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. अजूनही आपण कोकणातच आहोत आणि दिवसाची सुरुवात आपण समुद्रकड्यावरच्या सुंदर शांत मंदिरातून करतोय. आपल्या कोकण ट्रिप रिपीटच्या मागच्या भागात आपण होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नारिंगरे या छोट्या गावात. तिथे फिरून आपण गेलो आचरा या अजून एका सुंदर गावात, जिथे आपण जेवलो कोकणी कॅफेत. त्यामुळे तुमचे हे दोन्ही भाग बघायचे राहिले असतील तर पटकन बघून टाका. आचऱ्यातून आपण निघालो कोकणातल्या अशा ठिकाणी ज्याशिवाय आपलं मे महिन्यातलं जेवणाचं पान पुढे हालत नाही. ते गाव म्हणजे जगप्रसिद्ध हापूस आंब्याचं देवगड. आचऱ्यापासून अगदी पाऊण तासाच्या अंतरावर देवगड आहे, त्यामुळे तुम्ही डे ट्रिप सुद्धा करू शकता. देवगडला पोहोचण्याचा रस्ता म्हणायचा की आमराई. पोचायच्या आधी असंख्य आंब्यांच्या बागा रस्त्याच्या आजूबाजूला, आणि त्या आमराईमधून वाट काढत काढत आमची गाडी निघाली. देवगडला पोचायच्या अगदी 7 ते 8 किलोमीटर आधी येतं कोकणातलं प्रसिद्ध देवस्थान कुणकेश्वर. थेट समुद्रावरतीच हे मंदिर आहे. त्यामुळे कुणकेश्वर मंदिर आणि त्याला लागूनच असणारा कुणकेश्वर समुद्र किनारा हे एकदम प्रसिद्ध ठिकाण, जिथे मी जवळजवळ 15 ते 16 वर्षांपूर्वी आलो होतो. सकाळचं ऊन वाढायच्या आधी समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारावा आणि नंतर मंदिरात जावं म्हणून मी मंदिरालाच लागून असणाऱ्या बीचवर गेलो. कुणकेश्वर बीचच्या उजवीकडचा भाग खडकाळ आहे. इथून सूर्यास्त खूपच छान दिसतो आणि डावीकडे दूरपर्यंत रेतीचा सुंदर समुद्र किनारा आहे. रेती सुद्धा पांढरी शुभ्र असल्यामुळे खूपच सुंदर किनारा. पण सध्या थेट बीच वरती जोरदार काम चालू आहे, त्यामुळे खरं सांगायचं तर सध्या त्याची जरा वाटच लागली. 15 वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा इथल्या पांढऱ्या शुभ्र वाळू आणि अक्षरशः निळ्याशार पाण्यामुळे वेड लागलं होतं. पण सध्या कुणकेश्वर बीचची गंमतच गेली असं मला वाटलं. पण काम पूर्ण झाल्यानंतर तरी परत आधीसारखा समुद्र किनारा छान दिसेल अशी आशा करूया. त्यामुळे सध्या तरी फिरण्यासाठी किंवा पाण्यात खेळण्यासाठी मी कुणकेश्वरचा बीच रेकमेंड नाही करणार. फेरफटका मारल्यानंतर मी मंदिरात गेलो. हरिहरेश्वर, वेळणेश्वर सारखंच थेट समुद्र किनाऱ्यावर असलेलं हे भगवान शंकराचं मंदिर. मंदिराच्या आवारातून पसरलेल्या समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. त्यामुळे शक्यतो इथे सकाळी लवकर या किंवा संध्याकाळी. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही देवगडच्या दिशेने निघालो आणि मंदिर थोडं पास करून पुढे जाऊन बघतो तर काय, नार्निया किंवा लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या फॅन्टसी वर्ल्डचा दरवाजा ओपन व्हावा तसं एखाद्या आभासी जगात प्रवेश करतोय असंच वाटलं. समुद्र कड्यावर अगदी काडीने आखल्यासारखा वाटावा असा कोस्टल रोड. तो रस्ता पण एकदम गुळगुळीत, म्हणजे याचा असाच्या असा फोटो घेऊन कोणीही भिंतीवर कॅलेंडर म्हणून डकवू शकतो असा रस्ता. पुढे गेल्यावर याच्या सौंदर्यात आणखी भर टाकावी असा समुद्रकडा आणि त्यावर फिरणाऱ्या पवनचक्क्या दिसायला लागल्या. आता म्हणलं लई झालं, आता गाडी थांबवायलाच पाहिजे. गाडी थांबवून बाजूलाच समुद्र कड्यावर गेलो. खडकावर उभं राहिल्यावर आपणच भगवाने टाईपचा फील आला. समुद्राचा 360 डिग्री व्ह्यू दिसत होता. खरं तर संध्याकाळी इथे यायला पाहिजे असं वाटलं. वेळ लागला. दरवेळेस असं वाटतं की अरे दिव्यागर ते हरिहरेश्वर रस्ता चांगला आहे, अरे वारे जास्त भारी आहे असं वाटत राहतं. पण दरवेळेस नवीन सरप्राईज कोकणामध्ये मिळतं आणि हा रस्ता मला कायम लक्षात राहणार. मग तिथून पुढे देवगडच्या दिशेने निघालो. पुन्हा एकदा अशक्य भारी रस्ता. या सुंदर रस्त्यामुळे माझी गाडी सुद्धा इतकी सुंदर दिसत होती की फास्ट अँड फ्युरियसचा मराठमोळा विन डिझेल मीच असं मला वाटून गेलं. प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचण्यापेक्षा प्रवासाचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे असं खूप वेळा सुविचारात वाचलंय.
ते आज प्रत्यक्ष अनुभवलं. देवगडला पोचायच्या अलीकडे परत एकदा गाडी थांबवावीशी वाटली. भाई IPL फालतू याच्या पुढे नाही का. मालवणी स्टाईल कॉमेंट्री आणि सी व्ह्यू मॅच आहे. आयुष्यात बघितलेलं नसेल. मागे समुद्र आणि पुढे मॅच. कडकडीत षटकार. कसं आहे, निसर्ग भारी असताना की भूक सुद्धा जास्त लागते. त्यामुळे देवगडला पोचल्यावर पहिलं खायला गेलो तिथल्या सगळ्यात जुन्या आणि प्रसिद्ध हॉटेलमध्ये. आपल्याकडे बेस्ट काय मिळतं? घावणे. एक मिसळ द्या. कटवडा आहे का बेस्ट? एक कटवडा द्या. मला असं वाटतं की कोकणात प्रत्येक ठिकाणी आपण मिसळ खाऊयात, कारण भारी मिळते मिसळ आणि प्रत्येक ठिकाणी उसळ वेगळी असते. हा खूप जुना स्पॉट आहे. हा किती वर्ष तरी बऱ्यापैकी आधीच असते. प्रपंच हॉटेल म्हणून. तर आलेला आहे आणि सुरुवात मला असं वाटतं की मिसळपासून करूयात. आणि विशेष दिसते मिसळ. तर मिसळमध्ये उसळ आहे, फरसाण आहे, काळ्या वाटाण्याची उसळ आहे. मी म्हणलं तसं की कोकणात प्रत्येक मिसळमध्ये वेगळी उसळ असते. तर आपण खाऊन बघूयात. मी म्हणलं तसं मला प्रचंड जास्त आवडते कोकणातली मिसळ. लई भारी आहे ही. खूप भारी मिसळ आहे. रस्स्याची चव आहे ना अशी खूपच घरगुती रस्सा अशी चव आहे. पण ऑफकोर्स खोबऱ्याची चव त्याला येतेच आहे त्या कटला. पावासोबत. वा. घावन आहे आणि घावन सुद्धा खूप टेम्पटिंग आणि जबरदस्त दिसते. त्यासोबत पण काळ्या वाटण्याची उसळ आहे. तर रस्सा जास्त आहे आणि याचं डिझाईन जे नाही, पॅटर्न जो आहे ना घावनावरचा खूप सुरेख आहे. म्हणजे असं नक्षीकाम केल्यासारखं आहे त्याच्यावरती. तोडल्यावरच कळते म्हणजे लुसलुशीत म्हणजे काय. चटणी सोबत खाऊ. चटणी थोडी पातळ आहे. अरे इथल्या तांदळाला ना असं एक वेगळाच सुवास आहे. खाल्ल्यावरच नुसतं खाता येईल हे इतकं सुरेख आहे. घावन मला खूप जास्त आवडलंय. वा वा. आता कटवडा. कोकणातला कटवडा याच्यावर आपण एक संशोधन करू शकतो. इतके सारे वेगवेगळ्या पद्धतीचे कटवडे इथे मिळतात. परत सेम जो मिसळचा रस्सा आहे तोच आहे. मला असं वाटतं बेस ती उसळचा रस्सा ते सगळ्या गोष्टींना सेम असतो. तोडलाय वडा मोठा आहे. ती उसळ प्रत्येक गोष्टीबरोबर भारी जाते. वडा खूप खुसखुशीत आहे आणि छान गोष्ट म्हणजे तसं आवरण पातळ आहे आणि भाजी जी आहे वड्याची थोडीशी स्पायसी आहे. त्यामुळे जे खोबऱ्याचं वाटण आहे ना उसळीचं ते आणि तो स्पायसी बटाट्याची भाजी ते खूप छान कॉम्प्लिमेंट करते एकमेकांनी. खाऊन झाल्यावर देवगडच्या उन्हात देवगड बीचवर न जाता कुठेतरी निवांत जागी जाता येईल का असा विचार करून आम्ही गेलो देवगड पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणाऱ्या पोखरबाव मंदिरात, जे सध्या रील्समुळे लईच व्हायरल झालंय. तिथे वर गणपतीचं मंदिर आहे आणि मंदिरात पायऱ्या उतरून खाली गेल्यावर छान ओढ्याच्या काठी आहे शंकराचं मंदिर. मंदिराला लागूनच प्रवाह असल्यामुळे छान पाण्यामध्ये पाय टाकून तुम्ही निवांत बसू शकता. खरं सांगायचं तर इथे पावसाळ्यात यायला पाहिजे, कारण तेव्हा प्रवाह खूपच मोठा असतो आणि मंदिर सुद्धा खुलून दिसतं. पण रील्समुळे प्रसिद्ध झाल्यामुळे सतत पर्यटकांची इथे गर्दी असते. त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर आलात तर मंदिराचा जास्त आनंद घेता येईल. पोखरबाव मंदिरातून आम्ही निघालो देवगड समुद्र किनाऱ्यावर. पण समुद्र किनाऱ्यावर जाण्याआधी वळणावर आम्हाला अशा असंख्य बोटी लावलेल्या दिसल्या. अजून ऊन उतरायचं होतं म्हणून कुतूहलाने देवगड बंदरावर चक्कर मारू असं वाटलं. बंदरावर पोचायच्या आधीच एक सुंदर स्पॉट सापडला. खरं तर पवनचक्कीच्या तिकडे जायचं होतं सनसेटसाठी, पण अजूनही थोडंसं ऊन आहे. तर वरनं जाताना ना अशा या सगळ्या बोटी थांबलेल्या दिसल्या. इतक्या छान दिसतात ना, त्याच्यावर प्रत्येक बोटीवरती रंगीबेरंगी झेंडे आहेत. ते वरनं इतकं छान दिसत होतं. मला वाटलं की बघूयात काय. तर जनरली पोर्ट एरिया कधी कधी असा अस्वच्छ असतो, माशाचा वास येत असतो, पण तसं नाही. हा खूपच छान आहे. इतका सुंदर नजारा दिसतोय ना, अशा खूप साऱ्या बोटी थांबल्यात आणि त्या झेंड्यांच्या रंगांमुळे खूप छान दिसते. ही छोटी बोट तर एखाद्या चित्रातल्यासारखी दिसते. लगेचच भाई इंस्टा स्टोरी मागताय. म्हणजे इथे अशी टेबल किंवा अशा एकदम नाही का कूल वाईब्स असणारे कॅफे असले ना, काम झालं नाही का. युरोपमध्ये काय वेगळं असतं, असेच तर पोर्ट एरिया म्हणजे जे पोर्ट टाउन्स आहेत युरोपमधले ते अशीच आहेत.
नाही, पण कॅफे नाही ते बरंच आहे. त्यामुळे काय आपण एकटेच आहे इथे. मी एकटा आणि बोट पण एकटी. अशी एकदम अशी घाईची कविता आली मला. अशी कधीही बाहेर येऊ शकते. म्हणलंय बरं का? नाही, पण म्हणायला पुढे काहीच नाहीये. देवगड बंदरावरून अगदी 5 ते 10 मिनिटात पोहोचलो देवगड समुद्र किनाऱ्यावर. देवगड बीचवर आलोय, पण आल्याला पहिल्यांदा मला असं आलं की पहिला चहा. कसं आहे माहितीये का, समोर समुद्र असू दे, हिमालय असू दे, सनसेट वगैरे काय होत राहतो. ही गोष्ट महत्वाची. ही ती वेळेला नाही मिळाली ना तर एक तीव्र सणक डोक्यात जाते. त्यामुळे म्हणलं की पहिला आपण चहा घेऊयात, मग आपण बीचवर जाऊयात आणि मग वरती गार्डनवरती पवनचक्कीच्या आपण जाऊयात. पण चहा सुरेख आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा देवगड बीचवर आलोय आणि मला वाटलं होतं की देवगड तसं मोठं गाव आहे त्यामुळे असा टिपिकल कमर्शियल बीच असेल, पण कम्प्लिटली सरप्राईज होतं. कारण जो समुद्र किनारा आहे ना देवगडचा, सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हे असं आधी पूर्णपणे सुरूचं बन आहे. आणि मला असे समुद्र किनारे खूप जास्त आवडतात. मला शिरोड्याची आठवण येते. शिरोडा पण असाच आहे की सुरुवात होताना समुद्र किनारा संपूर्ण सुरूचं बन आहे आणि मग समुद्र किनारा आहे. आणि त्यावेळेस होतं असं की उन्हात जरी तुम्ही आलात ना तरी तुम्हाला खूप प्लेझंट वाटतं. याच्यामुळे काही उकडत नाही तुम्हाला. आणि जसा जसा सूर्य म्हणजे सूर्यास्त व्हायला लागतो ना, या झाडांमुळे त्याला खूप छान पॅटर्न दिसतो. इतकं छान वाटतं ना, प्लेझंट. पण मला खूप भारी वाटतंय आणि देवगड बीच लई म्हणजे लई आवडलाय. तर देवगडच्या समुद्र किनाऱ्याच्याच कड्यावरती वरती विंडमिल आहेत, कम्प्लिटली पवनचक्क्या आहेत आणि त्या जाण्यासाठी छान त्यांनी पायऱ्या केल्यात आणि तिथे वरती बाग सुद्धा आहे. तर आपण आधी तिथे जाऊयात आणि मग सनसेटला परत खाली येऊयात. बघा, लय पायऱ्या चढाव्या लागतायत, लय चालावं लागतंय, उन्हाचं पावसाचं लय फिरायला लागतंय बघा. म्हणजे व्हिडिओ करायचं म्हणजे लय कष्ट घ्यायला लागतात. आणि तरी काही लोक ना सबस्क्राईब करत नाहीत, नुसते व्हिडिओ बघतात आणि पुढे जातात. तुम्ही असं करू नका. फार म्हणजे फार त्रास होतो बघा. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं टॅन पण होणार बघा आता. हां, बाय द वे, त्या टॅनवरनं आठवलं, आपला अजून एक चॅनल आहे उर्मिला निंबाळकर. काय टॅन बिन झालं की काय उपाय करायचे सगळे आपण सांगत असतो त्यामध्ये. त्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चला. पवनचक्क्यांच्याच बाजूला छोटी बाग आहे आणि तिथे खूप सारे व्ह्यू पॉइंट सुद्धा तयार केले. असल्या पवनचक्क्यात मोठ्या मोठ्या फोटो बिटो लय भारी दिली. इथं रीला बिला मारायच्या असतील ना तर इथे मारायला बेस्ट जागा आहे बरं का. तिकडे बदाम पण आहे. प्रेमी युगुला असतील तर नाही का, हॅशटॅग लव्ह यू सगळं होतं इथं. मस्त स्पॉट आहे. सनसेटला अजून भारी असेल. क्या बात आहे. इथे ग्रीन स्क्रीन लावून उर्मिलाचा फोटो क्रॉप करता येईल का? नाही का, म्हणजे काय सांगू तुम्हाला, श्वासाला तिची आठवण येते. आणि जी पोरं असतील ना किंवा नवरे लोक, ते स्वतःच्या बायकोला किंवा गर्लफ्रेंडला सोडून ट्रिपा मारतायत, खूप जास्त पाप कमवतात. तुम्ही एवढंच सांगतो, आयुष्यात असं करू नका. वरून संपूर्ण देवगड समुद्र किनारा खूपच सुंदर दिसत होता. पण तरी सुद्धा आम्हाला बीच वरूनच सूर्यास्त बघायचा होता, कारण वरून उन्हाचा तडाखा जरा जास्त जाणवतो. म्हणून आम्ही पुन्हा पायऱ्या उतरून किनाऱ्यावर आलो. या समुद्र किनाऱ्याची रेती सुद्धा खूपच पांढरी शुभ्र. फक्त उतार जास्त असल्यामुळे पाण्यात खेळायचं असेल तर जास्त आतमध्ये जाऊ नका. मी म्हणालो तसं सुरूच्या बनातून सूर्यास्त फारच सुरेख दिसतो. अगदी सगळीकडून सगळ्या पद्धतीने देवगड समुद्र किनाऱ्याचा पुरेपूर आनंद घेतला. खरं तर मालवण, तारकर्ली, देवबाग अशी ट्रिप आपली नेहमीच होते, पण कुठेतरी देवगड राहून जातं. तर मला असं वाटतं की खास तुम्ही देवगड आचरा अशी ट्रिप प्लॅन करा. कारण हा तसा बऱ्यापैकी गर्दी नसलेला आणि असं मी म्हणेन की थोडासा दुर्लक्षित भाग आहे आणि इथे तुम्हाला खूप वेगळा अनुभव मिळू शकतो. म्हणजे मला वाटतं की कोकणातले असे बरेच भाग आहेत जे इतके छान आहेत, जे जितके आपण एक्सप्लोर करू तितके कमी आहेत. त्यामुळे तुमचे सजेशन्स तुम्ही नक्की कमेंटमधनं सांगत राहा. असेच आपण कोकणातले वेगवेगळे भाग खाण्याचे असतील, फिरण्याचे असतील, शोधूयात. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.